भाऊचे दुसरी फोटो देतो तुम्हाला. बाबा कुठे? जुन्याच पाईप पाईप टाकायची कुठे एक पाईप ती झालं बघून धरणावून पाईप अजून टाकीपर्यंत आणलीच नाही. मी दत्तात्रय देवराव जवगाले पाटील, राहणार वरवण. वरवण ग्रामपंचायत अंतर्गत तसेच जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत वरवण गावाला 5 कोटी रुपयाची पाईपलाईन म्हणजे नळ योजना त्या ठिकाणी मंजूर झालेली होती. ती फिल्टर प्लांट सहित होती. अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम जवळपास 20 ते 25% काम या योजनेचं आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे. पण त्यामध्ये अधिकारी आणि ठेकेदार यांचं साठलोट असून त्यामध्ये 60 ते 70% प्रमाणात आर बिल त्या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे. आमचं म्हणणं या ठिकाणी असं आहे की अद्यापपर्यंत काम पूर्ण व्हायला अपेक्षित होतं. आज 2023चं हे 2023ला त्या ठिकाणी मंजुरात मिळाली होती. आज 2025 उलटून गेलं आणि मार्च एंडिंग या ठिकाणी सध्या महिना सुरू असताना सुद्धा अद्यापपर्यंत काम पूर्ण या ठिकाणी झालं नाही. या कामामध्ये प्रचंड प्रमाणात मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी आढळून येत आहे. त्या ठिकाणी अधिकारी आणि ठेकेदार यांचं साठलोटं असून ते काल या ठिकाणी आले होते. त्यांनी ओढाओढीचे उत्तर दिले. आमचं त्यांना स्पष्ट म्हणणं आहे की गावात नवीन वितरण सगळी व्यवस्था झाली पाहिजे. पाईपलाईनचं काम त्या ठिकाणी नव्याने पूर्ण त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि तातडीने या ठिकाणी हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला आज 3रा दिवस उलटून देखील या ठिकाणी अधिकारी आले नाहीत आणि जे आले ते उपअभियंता आले. त्यांनी आम्हाला ओढाओढीचे उत्तर दिले. हे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित नव्हतं. या ठिकाणी त्यांनी यावं व जे काय आमचं म्हणणं आहे ते समजून यावर तातडीने तोडगा त्या ठिकाणी काढला पाहिजेत. अन्यथा प्रशासनाला या ठिकाणी सामोरं जावं लागेल. या ठिकाणी आज अनेक मोठ्या संख्येने या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहे. उद्या काय होईल याचं आम्ही त्या ठिकाणी काहीच सांगू शकत नाही. यावर प्रशासनाने तातडीने तोडगा काढण्यात यावा, अन्यथा प्रशासनाने आमच्या रोषाला सामोरं जाण्यास तयार व्हावे. संबंधित शासकीय ठेकेदाराचं नाव काय? संबंधित शासकीय ठेकेदार लक्ष्मण देशमुख, राहणार खामगाव यांनी या कंत्राट घेतलेला आहे. पण ते अद्यापपर्यंत अजून कंत्राट म्हणजे त्यांनी चौकशी सुद्धा केली नाही, पाहायला नाही आले. ते माणसोमाणसे त्या ठिकाणी त्यांचं काम सुरू आहे. अनेक ठिकाणी त्यांनी या पाईपलाईनचं असे जलजीवन मिशनचे कामं घेतलेले आहेत. सावळा सुंदरखेडची पाईपलाईनचं त्यांनी सगळा बट्ट्याबोळ केलेला आहे. आज रोजी आमच्या वरवण गावाचा सुद्धा पाईपलाईनचा धिंगाणा आतापर्यंत सध्या तर झालेला आहे. खुपगावला त्यांचं काम चालू आहे. सगळ्या ठिकाणी निष्कृष्ट दर्जाचं काम जर ते ठेकेदार करत असतील, वारंवार त्यांच्या संबंधित तक्रारी असतील, तरी हे प्रशासन त्यांनाच काय या ठिकाणी या योजनेचं काम देत आहे असा आमचा गावकऱ्यांचा सवाल आहे. तर ते जे कंत्राटदार आहेत लक्ष्मण देशमुख खामगाव यांना ब्लॅकलिस्टेड करावं सगळ्यात प्रथम आमची मागणी या ठिकाणी आहे. तरी प्रशासनाने आम्हाला आता आज येणार असं कळलंय. अजून आमचं मेडिकलला सुद्धा या ठिकाणी डॉक्टर वगैरे कोणी आलेलं नाही. तर बघू आता काय होतं, तर त्यावेळेस समोरचं त्यावेळेस सांगू.